नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. बोर्डाच्या पेपर तपासणीचे काही नियम बदलण्यात आलेले आहेत. विशेषतः बहुपर्यायी प्रश्न म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे असणारे आहेत याच्या बाबतीमध्ये काही नियमावलीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. हे बदल जे केलेले आहेत ते विद्यार्थ्यांच्या हिताचे आहेत का नुकसान करणारे आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून ज्यावेळी मल्टिपल चॉईस क्वेश्चन विद्यार्थी सोडवतो त्यावेळेस त्याची उत्तरं तपासत असताना कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं आहे. समजा त्या विद्यार्थ्यानं त्या स्टेमचं किंवा मल्टिपल चॉईस जे क्वेश्चन असणार आहे त्याचा करेक्ट अल्फाबेट आणि करेक्ट आन्सर लिहिला असेल तर 1 गुण द्या. त्या विद्यार्थ्यानं फक्त करेक्ट अल्फाबेट लिहिला असेल तर 1 गुण द्या. त्या विद्यार्थ्यानं करेक्ट पूर्ण सेंटेन्स लिहिलंय की ज्यामध्ये त्याचं करेक्ट आन्सर समाविष्ट असणार आहे तरी त्याला 1 गुण द्या. म्हणजे या पद्धतीनं त्याला गुण देणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ केमिस्ट्री या विषयाचा विचार जर केला तर सध्या झालेल्या परीक्षेमध्ये पहिलाच प्रश्न आहे, द इलेक्ट्रोलाइट युज्ड इन H2O2 फ्युएल सेल इज, पुढे डॅश आहे. म्हणजे इथं त्या विद्यार्थ्यांनी जे 4 ऑप्शन्स असणारे आहेत त्या 4 ऑप्शन मधला बी ऑप्शन हा 100% करेक्ट आहे. म्हणजे समजा एखादा विद्यार्थी लिहिल की क्वेश्चन नंबर 1 त्यातला 1 आणि करेक्ट अल्फाबेट बी त्याच्या पुढे लिहिल ॲक्वियस KOH, फुल क्रेडिट येईल त्याला. पण एखाद्या विद्यार्थ्यानं फक्त क्वेश्चन नंबर 1 करेक्ट अल्फाबेट लिहिला बी, त्याला फुल क्रेडिट मिळेल. पण समजा एखाद्या विद्यार्थ्यानं तेच सेंटेन्स लिहिलं म्हणजे द इलेक्ट्रोलाइट युज्ड इन H2O2 फ्युएल सेल इज आणि त्याच्या पुढं लिहिलं ॲक्वियस KOH तर त्याला देखील फुल क्रेडिट असणार आहे. पण समजा एखाद्या विद्यार्थ्यानं चुकीचा अल्फाबेट लिहिला परंतु त्याच्या पुढं लिहिलेलं जे असणार आहे ते करेक्ट आन्सर असेल, 100% करेक्ट आन्सर असेल तर त्याला 1 गुण द्या. कारण इथं गडबडीमध्ये काही झालं असेल तर आन्सर हे महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं कदाचित त्याला वेटेज देण्यामध्ये आलेलं आहे. पण समजा एखाद्या विद्यार्थ्याने असं केलं की जो अल्फाबेट असणार आहे तो करेक्ट लिहिलाय परंतु त्याच्या पुढं लिहिलेला आन्सर हे चुकीचं असेल, अपेक्षित नाही, तर त्यावेळेस त्याला फुल क्रेडिट देता येणार नाही, त्याला 0 गुण असणारे आहेत. बरोबर आहे. आता आणखीन एक महत्त्वाचं आहे की विद्यार्थ्यांना एक वाईट सवय आहे की मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स हे 2 वेळा किंवा 3 वेळा लिहितात, शंका किंवा काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून. पण विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा त्या उत्तरपत्रिकेमध्ये जिथं तुम्ही पहिल्यांदा लिहाल किंवा लिहिलं असेल तोच भाग हा मूल्यमापनासाठी विचारात घेतला जातो, त्याचंच मूल्यमापन केलं जातं. समजा त्या विद्यार्थ्याने म्हणजे पुढच्या लिहिलेल्या जे काय MCQ असणार आहे ते तपासले जातील परंतु त्याचे गुण विचारात घेतले जात नाहीत. मग ते जास्त पडले तरी देखील विचारात घेतले जात नाहीत. म्हणजे जो फर्स्ट अटेम्प्ट असेल तोच इव्हॅल्युएशनसाठी कन्सिडर केला जातो, हे आपण लक्षात घ्या. दुसरं, समजा त्याने 2 वेळा लिहिलाय MCQ म्हणजे तो प्रश्न, पण पहिला जिथं लिहिलाय त्याने तो पूर्ण खोडलाय किंवा कॅन्सल केलाय. अशा वेळी पुढं जर त्यांनी लिहिला असेल तर तो विचारात घ्या आणि तो तपासा, त्याचे गुण विचारात घेणं गरजेचं आहे. म्हणजे या पद्धतीनं ही नियमावली बदललेली आहे. ती बदललेली नियमावली निश्चितच विद्यार्थ्यांच्या फायद्याची, हिताची असणारी आहे आणि त्यामुळं पेपर असेसमेंट करत असताना बदललेली नियमावली ही विद्यार्थ्यांना गुण मिळवून देणारी आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांच्याकडून ज्या काही मायनर मिस्टेक न कळत होतात त्या थोड्याशा ग्राह्य धरण्याचा प्रयत्न यामधून आपल्याला दिसतोय. ही एक चांगली बाब आहे असं मला वाटतं. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे या अनुषंगानं तुम्ही विचार करा आणि त्याप्रमाणे तो क्वेश्चन जो MCQचा असणार आहे तो अटेम्प्ट करा, म्हणजे तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. आपण इथं थांबूया. धन्यवाद.